75,000ची कृषीतॉन मधली ही गाडी आम्ही मोडून टाकली। तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। एका एक्सपर्ट लेक्चर साठी तुमचा भाऊ आज कॉलेजला आला होता। एक्सपर्ट लेक्चर असल्यामुळे आपण पहिले गेलो आपल्या सेमिनार हॉल मध्ये। कंप्लीशन आपण पूर्ण करत होतो तेवढ्यात किटकिट घेऊन आले आपले सौरभ दादा। कॅडबरी खाऊन आपल्याला भेटले आपले गुरुदादाने आणले होते हॅपी डेंट। आता तुमच्या भावाचा विषय कसा आहे माहिती का, तुमच्या भावाला जर कोणी काही खायला देत असलं ना तर तुमचा भाऊ अजिबात नाही म्हणत नाही, तरी पण तुमच्या भावाची तब्येत होत नाही तो वेगळा विषय। तर तेवढ्यात तिकडून आली साक्षीने पण आपल्याला काहीतरी खायला आणलं होतं। याला काय म्हणतो तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या एक्सपर्ट लेक्चर साठी आपण आलो होतो ते लेक्चरच कॅन्सल होऊन गेलं। ओमेने काढलेला कॅमेरा मधला फोटो बघून आपण आपल्या कॉलेजच्या बाहेर आलो। अक्षरशः पोरांनी जेवण पण नव्हते केले तरी ते एक्सपर्ट लेक्चर साठी आले होते, ते एक्सपर्ट लेक्चरच कॅन्सल होऊन गेलं। म्हणजे एवढा पोरांचा मोह होऊन गेला। थोडासा नाश्ता वगैरे करून आपण गेलो आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनला म्हणजे। तर मित्रांनो आपण आलोय कृषीतॉनला, तर चला बघूया आता मी तुम्हाला दाखवतो काही व्हिडिओ आणि काही। बरोबर ऐकलं, तर गेल्यावर पहिले केलं रजिस्ट्रेशन, कारण की त्याच्याशिवाय आपल्याला एंट्री मिळणार नव्हती। आता कृषीतॉन म्हणजे कृषी क्षेत्रातील वर्तमान आणि भविष्याचा वेध घेणारे एक अभूतपूर्व प्रदर्शन आणि कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा सोहळा म्हणजेच आपलं कृषीतॉन। आता त्यामध्ये 300हून अधिक एक्झिबिटर्स होते, त्याच्यानंतर हायटेक ॲग्रो टेक्नॉलॉजी होती, त्याच्यानंतर क्रॉप सेमिनार्स होते, डेमो प्लांट्स होते आणि बरेच सारी गव्हर्नमेंट स्कीम्स पण होत्या। तर एवढं सगळं बघण्यासाठी मी आणि माझी इंजिनिअरिंगची गँग आम्ही सगळे गेलो होतो आपल्या नाशिकच्या कृषीतॉनला। तुम्ही म्हणणार इंजिनियर आणि कृषी प्रदर्शनचा काय संबंध, आणि संबंध खरंच खूप जवळचा आहे, कारण की आता सगळी शेती इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमेशन वरती डिपेंड आहे। तिकडे गेल्यानंतर बऱ्याच साऱ्या कंपन्यांना भेट दिली आणि पोरांना जे भेटते त्याने पाहिजे यांना खायला त्याला पाहिजे माहिती। आता पोटात भूक लागल्यावर इंजिनिअरिंगचा सेन्सर आपोआप बंद पडते, तुम्हाला माहिती। त्याच्यानंतर गेलो आम्ही आमच्या कॉलेजच्या स्टॉलला, आणि आमचं के किंवा कॉलेज म्हणजे कोणत्याच गोष्टीत पाठीमागे नाही राहत। आणि आमच्या कॉलेजची टीम ब्रह्मास्त्र आणि टीम निकोला यांनी पण त्या इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट केलं होतं। त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो कृषीतॉनच्या पॉवर झोन मध्ये म्हणजेच ट्रॅक्टर सेक्शनला। आता इतके सारे ट्रॅक्टर्स होते ना, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्स छोटे मोठे सगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर्स तिकडे अवेलेबल होते। आता कृषीतॉन मध्ये आम्ही सगळे मोठे ट्रॅक्टर्स आणि रोबोट्स बघितले, पण या सगळ्या गर्दीत आम्हाला एक हिरा सापडला, आणि तो हिरा म्हणजे इलेक्ट्रिक इल्युना स्कूटर। आणि तुम्हाला माहिती आम्ही इलेक्ट्रिकलची पोरं, आता कुठल्याही मशीनची पॉवर चेक केल्याशिवाय आम्ही त्याला सोडत नाही। म्हणजे अक्षरशः आम्ही त्याच्यावरती 3-4 लोक बसलो होतो, तरी पण इतकी स्ट्रॉंग गाडी ना ती, आणि चालवायला पण इतकी स्मूथ आणि इतकी इझी होती। त्याच्यानंतर आम्ही गेलो टाटा मोटर्सच्या स्टॉलला। गाडी विकत घ्यायचा तर काही प्लॅन नव्हता, फक्त बसून बघितलं आणि गाडीची डिझाईन आणि गाडीचा अर्गोनॉमिक्स बघून खरंच खूप भारी वाटलं। त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो कृषीतॉन मधल्या सगळ्यात हायटेक झोन मध्ये, आणि तिकडे जमिनीवरची यंत्रणे तर डायरेक्ट आकाशातली टेक्नॉलॉजी बघायला मिळाली होती। आता शेतकरी मामांना शेतात जाऊन पीक कसं आहे हे बघायची गरज नाही, कारण की आता ड्रोन पाठवायचा, वरून सेल्फी घ्यायचा, आणि तोच ड्रोन सांगणार की पिकाला पाण्याची गरज आहे की फवारणीची। आता तिकडे गेल्यावरती मला असं वाटत होतं की हा फक्त ड्रोन नाही तर हा आपला फ्युचर प्रोजेक्ट आहे। तेवढ्यात आपल्याला भेटला आपला एक जुना मित्र, तो म्हणजे आपला आदित्य दादा। आदित्य के किंवा ॲग्रीचा स्टुडंट असल्यामुळे त्याला व्हॉलंटियर्सची ड्युटी लागली होती। तर आजच्या संपूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला काय आवडलं आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय।